तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज या ठिकाणी आपण केडीएमसी महानगरपालिका तसेच तलाठी भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांना सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो, तलाठी भरतीसाठी जे आहे 1700 पदाची जी भरती आहे कधीही निघू शकणार आहे आणि तलाठी भरती तसेच केडीएमसी महानगरपालिका भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे आपण म्हणू शकता विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे डिझाइन केलेली आहे 580 पेजेसचे एक पीडीएफ, जे की विद्यार्थ्यांनो या पीडीएफ मध्ये आपल्याला ए टू झेड मिळेल। ए टू झेड म्हणजेच या ठिकाणी सांगू इच्छितो मी आपल्या सर्वांना की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो इतिहास मधील ए टू झेड समाज सुधारक असतील इन डिटेल आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे। महानगरपालिकेवरील महत्त्वाचा जो अधिनियम आहे 1949 चा तो देखील आपल्याला महत्त्वाचे कलमे यामध्ये मिळणार आहेत। तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण ऍड केलेला आहे। अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेर जाणार नाही, 100% खात्री आहे। तसेच भूगोलवरील एमसीक्यू असो, विज्ञानवरील 500+ एमसीक्यू असो विद्यार्थ्यांनो, जनगणना 2011 असो, सर्व कव्हर केलेली आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्या पीडीएफला घेण्यासाठी विद्यार्थ्यांनो आता सध्या ही जी पीडीएफ आहे जर हा सुपर क्लास पाहून घेता तर 250 मध्ये मिळते। तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। इच्छुक विद्यार्थ्यांनी तर नक्कीच करायचं आहे, मी आपली वाट पाहत आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे की कोणत्या जिल्ह्यातील जे सर्व तालुके आहेत दुसऱ्या राज्यास जुळलेले आहेत, त्यांच्या सीमा जुळलेल्या आहेत, तो कोणता जिल्हा आहे? भंडारा, गडचिरोली, धुळे किंवा नंदुरबार? तर ऑप्शन्स क्रमांक 4 नंदुरबार या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची जी सीमा आहे ती दुसऱ्या राज्याला जुळलेली दिसते। प्रश्न कव्हर करूया दुसरा। शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे। कोणाची कारकिर्दी होती? शनिवार वाडा बांधला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव, नानासाहेब किंवा ठिकाणी शाहू महाराज? तर ऑप्शन्स क्रमांक 2 बाजीरावांच्या काळामध्ये जो आहे शनिवार वाडा हा बांधलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे तिसऱ्या क्रमांकाचा। कोणते सरोवर कृष्णा व गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात येते ते सांगायचं आहे। ते सरोवर कोणते आहे जे की कृष्णा गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात येते? लोणार, सांबर, पुलकित किंवा कोलेरू? ऑप्शन्स क्रमांक 4 कोलेरू सरोवर जे आहे विद्यार्थ्यांनो या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया प्रश्न चौथा। तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग किंवा आजार होऊ शकतो ते आपल्याला सांगायचं आहे। जीवनसत्व लक्षात घ्या, विचारलेलं आहे अजीवनसत्व, बेरी, स्कर्वी, रातांधळेपणा किंवा कावीळ? ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी 3 रातांधळेपणा हा जो आजार आहे अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा असलेला लक्षात येतो। प्रश्न कव्हर करूया पाचवा। स्मरणगाथा ही कादंबरी पुढीलपैकी कोणाची आहे? ते व्यक्ती कोणते आहेत ज्यांची स्मरणगाथा ही कादंबरी आहे? ऑप्शन्स मध्ये आहे गोपाळ दांडेकर, नरेंद्र दाभोळकर, इरावती कर्वे किंवा विश्राम बेडेकर? तर ऑप्शन्स क्रमांक 1 या ठिकाणी गोपाळ दांडेकर यांची स्मरणगाथा ही प्रसिद्ध कादंबरी असलेली दिसते। तर आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणती जीवनसत्व असते प्रामुख्याने ते आपल्याला सांगायचं आहे। आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये जीवनसत्व क, जीवनसत्व ड, ब किंवा या ठिकाणी अ? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो ऑप्शन आपल्यासमोर 3 जीवनसत्व ब जे आहे आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असलेले आपल्या सर्वांना कळते। कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा। तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या पदासाठी किमान वयोमर्यादा 35 एवढी आहे? ते कोणता या ठिकाणी पद आहे ते सांगायचं आहे। उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, सरपंच किंवा या ठिकाणी वरील नाही? ऑप्शन्स क्रमांक 1 उपराष्ट्रपती तसेच राष्ट्रपती या दोघांच्याही पदाची वयोमर्यादा 35 वर्ष असलेली लक्षात येते। प्रश्न 8वा। भाववाचक नामांना पुढीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने देखील ओळखले जाते ते सांगायचं। भाववाचक नामांना तर सामान्य नाम, क्रियाविशेषण, धर्मवाचक किंवा जातीवाचक? तर ऑप्शन्स क्रमांक 3 भाववाचक नामांना धर्मवाचक नाम या नावाने देखील ओळखले जात असते। प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा पाहूया। तर विचारलेला असा आहे की सूर्यकिरणाची जी तीव्रता असते ना
तर ती कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजली जातात ते आपल्याला सांगायचं आहे. सूर्यकिरणाची तीव्रता एक्टिनोमीटर, बॅरोमीटर, बेरिलिओमीटर किंवा बरेल नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो एक्टिनोमीटर या साधनाच्या सहाय्याने जे आहे सूर्याच्या किरणाची तीव्रता मोजली जात असते. प्रश्न 10वा, व्यक्तींच्या शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे पुढीलपैकी काय? हाडांशी हाडे जोडणाऱ्या उतींना काय म्हणतात? म्हणजेच काय? अस्थिबंध, स्नायुबंध, चेतापेशी किंवा वरील सर्व. तर हाडांशी हाडे जोडणाऱ्या उती म्हणजेच काय? तर अस्थिबंध असतात हे लक्षात येते. प्रश्न 11वा पाहूया. इस्रोने सर्वात पहिला जो अग्निबाण होता तो कोणत्या ठिकाणाहून सोडला होता ते आपल्याला सांगायचं आहे. इस्रो आपल्या इंडियाचे जे अंतरिक्षमध्ये जे कार्य करते विद्यार्थी संस्था ती आपल्याला सांगायची आहे. ठीक आहे. तर श्रीहरिकोटा, तुंबा, बंगळूर किंवा वरील नाही. तर तुंबा या ठिकाणाहून इस्रोने सर्वात पहिला जो आपला अग्निबाण आहे तो सोडलेला आहे. 12वा प्रश्न. या ठिकाणी सिपकिला खिंडातून पुढीलपैकी कोणती नदी प्रवास करते ते सांगायचं. सिपकिला खिंडातून ऑप्शन्समध्ये आहे नर्मदा, कोसी, सतलज किंवा या ठिकाणी गंगा. तर ऑप्शन्स क्रमांक 3 सतलज ही नदी जी आहे सिपकिला खिंडातून प्रवेश करणारी ही नदी असलेली लक्षात येते, प्रवास करणारी. प्रश्न 13वा. देहू हे गाव पुढीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? देहू हे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्याला 1 संत तुकाराम महाराज यांची देहू ही जी आहे जन्मभूमी असलेली कळते. प्रश्न 14वा पाहूया. कळसुबाई हे उंच शिखर कोणत्या तालुक्यात येते ते सांगायचं आहे. कळसुबाईचे शिखर कोणत्या तालुक्यात येते? वसमत, अकोले, पूर्णा किंवा कळमनुरी. तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर योग्य आहे 2 अकोले तालुक्यामध्ये कळसुबाईचे जे शिखर आहे ते येते, जे की महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच असलेले ही कळते. 15व्या प्रश्नात विचारलेलं की ताजमहाल बांधण्यासाठी जो संगमरवर आणलेला होता ना तो कोणत्या ठिकाणाहून आणलेला होता ते सांगायचं आहे. प्रश्नात विचारलेलं आहे ताजमहाल बांधण्यासाठी मकराना, जोधपूर, जबलपूर किंवा उदयपूर. ऑप्शन्स क्रमांक 1 मकराना येथून जे आहे संगमरवर आणण्यात आलेले होते ताजमहाल बांधण्यासाठी. 16 प्रश्न. भारत कृषक समाजाची जी स्थापना आहे ती कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती? समाज कोणता आहे? भारत कृषक समाज. शाहू महाराज, पंजाबराव देशमुख, महर्षी कर्वे किंवा विनोबा भावे. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2 पंजाबराव देशमुख यांनी जे आहे भारत कृषक समाजाची स्थापना केलेली लक्षात येते. प्रश्न 17वा. आधुनिक गांधी असे कोणत्या व्यक्तीला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. आधुनिक गांधी असे विनोबा भावे, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक किंवा बाबा आमटे. तर ऑप्शन्स क्रमांक 4 बाबा आमटे यांना काय म्हणतात? तर आधुनिक गांधी असे संबोधतात हे कळते. प्रश्न 18वा पाहूया. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे सांगायचा आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्याची राशी विद्यार्थ्यांनो 10 लाखाची असते. ठीक आहे. नागरी, शौर्य, लष्कर किंवा वरीलपैकी सर्व. तर नागरी क्षेत्रातील असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आपल्याला आहे हे कळते. प्रश्न या ठिकाणी 21वा विचारलेला आहे की भवानी चित्र संग्रहालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. संग्रहालयाचं नाव भवानी चित्र संग्रहालय आहे. अमरावती, औंध, वाई किंवा फलटण. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 2 औंध या ठिकाणी भवानी चित्र संग्रहालय स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 22व्या क्रमांकाचा. 13 एप्रिल 1919 या वर्षी किंवा या दिवशी म्हणू शकतो पुढीलपैकी कोणती घटना घडलेली आहे. दिवस किंवा वर्ष 13 एप्रिल 1919 आहे. जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता का? चौरी चौरा घटना, बारडोली सत्याग्रह किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे 13 एप्रिल 1919 ला घडलेला होता. प्रश्न 23वा. आयुष्यमान भारत दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो ते सांगायचं आहे. आयुष्यमान भारत दिवसाविषयी प्रश्न 29 एप्रिल, 25 एप्रिल, 26 किंवा 30 एप्रिल. ऑप्शन्स क्रमांक 4
30 एप्रिल या दिवशी कोणता, तर आयुष्यमान भारत हा दिवस जो आहे तो साजरा होत असतो. प्रश्न 24वा कव्हर करूया. कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे ते सांगायचं आहे. तो वर्ष कोणता आहे ज्या ठिकाणी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. एकूण 1899, 1858, 1866 किंवा 77. ऑप्शन्स क्रमांक 2. 1858 या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 25वा. तर विचारले की संयुक्त युद्ध अभ्यास आपला देश जो आहे तो कोणत्या देशासोबत करतो ते सांगायचं आहे. संयुक्त युद्ध अभ्यास चीन, अमेरिका, ब्रिटन किंवा भूटान. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3. ब्रिटन या देशासोबत जो आहे संयुक्त युद्ध अभ्यास आपला देश करत असतो. सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ते सांगायचं आहे. तसेच सफरचंदामध्ये कोणते जीवनसत्व असते तेही कव्हर करूया. लॅक्टिक, फार्मिक, मेलिक किंवा सायट्रिक. तर सफरचंदामध्ये विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 3 मेलिक ॲसिड किंवा आम्ल असते. यामध्ये कोणते जीवनसत्व असते, म्हणजेच कोणत्यामध्ये, सफरचंदामध्ये क जीवनसत्वाचा प्रामुख्याने समावेश होतो हे कळते. 27वा प्रश्न. महाराष्ट्रातील खचदरीतून वाहणारी विद्यार्थ्यांनो नदी आपल्याला सांगायची आहे की कोणती आहे. खचदरीतून जी नदी वाहते ती घटप्रभा आहे का, तापी, कृष्णा किंवा गोदावरी. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. तापी ही नदी खचदरीतून वाहणारी असलेली लक्षात येते. प्रश्न 28वा पाहूया. रक्ताच्या एका थेंबामध्ये किती हजार व्हाईट ब्लड सेल असतात ते सांगायचं आहे. एक जरी थेंब घेतलं त्यामध्ये किती हजार व्हाईट ब्लड सेल्स असतात. 10,000, 20, 30 किंवा 5. तर ऑप्शन्स क्रमांक 1 कमीत कमी 10,000 व्हाईट ब्लड सेल रक्ताच्या एका थेंबामध्ये असतात हे कळते. प्रश्न 29वा असा आहे. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला जे आहे दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला सांगायचं आहे. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला दारुकावन, परमेश्वर, सिद्धेश्वर किंवा वरील नाही. तर दारुकावन या दुसऱ्या नावाने कोणत्या, तर औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगा असं ओळखले जात असते हे कळते. कव्हर करूया प्रश्न 30वा. रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. रेहेकुरी अभयारण्य अहमदनगर, जालना, भंडारा किंवा औरंगाबाद. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 1 अहमदनगर. सध्याचे जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर या ठिकाणी जे आहे रेहेकुरी अभयारण्य स्थित असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. अच्छा चला, प्रश्न संपलेले आहेत. महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांना देऊ इच्छितो विद्यार्थ्यांनो, जर आपण या ठिकाणी केडीएमसीची तयारी करत असाल विद्यार्थ्यांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची, किंवा या ठिकाणी तलाठी भरतीची तयारी करत असाल जे की तलाठी भरतीमध्ये 1700 पद या ठिकाणी येत आहेत विद्यार्थ्यांनो, त्या सर्व पदांसाठी आपल्याला जे आहे 580 पेजेसचे एक PDF तयार करण्यात आलेले आहे, जे की आपल्याला मिळत आहे विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त 250 मध्ये. जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर हे PDF विद्यार्थ्यांनो मिळत आहे 250 मध्ये. तर लगेचच्या लगेच घ्यायचं आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेचच्या लगेच काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं, कोणताही शुल्क लागत नसतो. तसेच सुपर क्लासला एक लाईक जर तुम्ही केला तर तुमच्यातर्फे थोडंसं प्रोत्साहन मला मिळत असते, तर लगेच करून घ्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.